हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक ऑन दिस चॅनल. आणि आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की महाराष्ट्र स्टेट सी ई टीची काउन्सिलिंग प्रोसेस जी आहे ती कशी चालते. त्यांच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये त्यांनी एक असा टेबल दिलेला आहे जो तुम्ही वाचून घ्या वाटल्यास. तर मी त्याला नंतर सिम्प्लिफाय केलेलं आहे फ्लोचार्टच्या माध्यमातून. तर तो फ्लोचार्ट तुम्ही एकदा समजून घेतला की तुम्हाला कळून जाईल टोटली की ॲडमिशन प्रोसेस ही नेमकी कशी होते. हे लक्षात घ्या आधी की ॲडमिशन प्रोसेस होण्याअगोदर स्टेट सी ई टी तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी सांगतं. त्यांच्या पोर्टलवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. तुम्हाला तुमचे कोर्सेस निवडावे लागतात, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी. त्याच्यानंतर तुम्हाला त्या ग्रुप्सच्यानुसार फी पे करावी लागते. ही फर्स्ट स्टेप झाली. जसं मी म्हटलं, रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि फी पे करावी लागते. एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, फी पेमेंट केली की महाराष्ट्र स्टेट सी ई टी काय करतं, एक PDF जनरेट करतं ज्याच्यामध्ये स्टेट मेरिट लिस्ट निघते की ज्याच्यामध्ये जे हे स्टुडंट्सनी महाराष्ट्र स्टेट सी ई टी काउन्सिलिंगसाठी रजिस्टर केलेलं आहे त्यांची एक रँक लिस्ट निघते. महाराष्ट्रामध्ये टोटल किती लोक आहेत, सपोज सम 1000 स्टुडंट्स आहेत, सम लाख स्टुडंट्स आहेत. त्यांची तुम्हाला महाराष्ट्रामधले रँक समजते आणि त्याच्यानुसार मग तुमची ॲडमिशन होईल ऑन द बेसिस ऑफ SML, ऑल इंडिया रँक. हे सगळं त्या लिस्टमध्ये तुम्हाला दिसेल. तर ती लिस्ट आल्यानंतर मग तुम्हाला एक आयडिया येतो की आपले महाराष्ट्रामध्ये किती रँक आहे. त्याच्यानंतर मग तुमची चॉईस फिलिंग ऑप्शन सुरू होतो. तर चॉईस फिलिंग ऑप्शन सुरू झाल्यावर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल प्रायव्हेट किंवा मायनॉरिटी कॉलेजेसमध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही कॉलेज कोड टाकता वाईल फिलिंग द चॉईस फिलिंग. कॉलेज कोड असतो, तुम्हाला कॉलेजच्या नेमवरती चॉईस फिलिंग करता येत नाही. कॉलेज कोड टाकताना कोडच्या आधी किंवा नंतर S आणि N हे 2 लेटर्स अल्फाबेट्स असतात. तर S म्हणजे स्टेट कोटा आणि N म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोटा. तुम्ही जर स्टेट कोटासाठी घेतलं तरच तुम्हाला रिझर्वेशन बेनिफिट्स मिळतात आणि जर तुम्ही इन्स्टिट्यूशनल कोटा घेतलं तर तुम्हाला रिझर्वेशन बेनिफिट्स मिळत नाही आणि तुम्हाला त्यांची एक्स्ट्रा फी जी असते मॅनेजमेंट किंवा इन्स्टिट्यूशनल कोटाची ती भरावी लागते. आय होप दॅट यू आर क्लिअर विथ S आणि N लेटर्स. चॉईस फिलिंग करताना हे लक्षात ठेवा. त्यानंतर मग तुम्ही चॉईस फिलिंग केली आणि तुम्ही एकदा चॉईस फिलिंग सबमिट केली की त्यानंतर तुम्हाला स्पेसिफिकली त्या राऊंडसाठी तरी ती चॉईस लिस्ट जी असते ती ऑल्टर करता येत नाही. आता तुम्ही चॉईस फिलिंग करून झाली, सबमिट झाली सक्सेसफुली. त्याच्यानंतर तुमचा राऊंड 1ची लिस्ट येते. ती बेसिकली एक PDF असते की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव आणि नावाच्या समोर कॉलेज कोणतं अलॉटेड आहे किंवा नो चॉईस अवेलेबल असं येतं नावापुढे लिहून. जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं तर तुमच्याकडे हे 2 ऑप्शन्स असतात. एक तर त्याला रिपोर्ट करणं किंवा रिपोर्ट नाही करणं. आणि मग एक तर आहे की तुम्हाला कॉलेजच अलॉट नाही झालं आहे ऑन द बेसिस ऑफ युअर मार्क्स किंवा रँक. तर आता कॉलेज अलॉट झालं आहे तर तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहे, रिपोर्ट करणं किंवा नॉट टू रिपोर्ट. रिपोर्ट नाही करणं त्याला टर्म आहे फ्री एक्झिट, म्हणजे काही गरज नाही, विदाऊट रिपोर्टिंग तुम्ही एक्झिट घ्या. रिपोर्ट केलं तर तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहे. तुम्हाला ते कॉलेज आवडतं आहे, तुम्हाला याच्यातच तुमची ॲडमिशन कन्फर्म करायची आहे, तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये ते टॉपमोस्ट होतं, तुम्ही त्याच्यात ॲडमिशन कन्फर्म करताय. तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन स्टेटस रिटेन्शन फॉर्म सबमिट करायचा आहे अलॉंग विथ युअर डॉक्युमेंट्स. एकदा स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल झाला की तुमची त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म होते आणि त्यानंतर तुम्ही फर्दर राऊंड्समध्ये एलिजिबल राहत नाही आणि तुमची ॲडमिशन त्या कॉलेजमध्ये कन्फर्म होऊन जाते. आणि दुसरा ऑप्शन आहे की तुम्ही फक्त जॉईन करता म्हणजे तुम्ही त्या कॉलेजमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स तर सबमिट करतात पण जो स्टेटस रिटेन्शन फॉर्म आहे तो भरत नाही. तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही मग तुम्हाला ऑप्शन मिळतो बेटरमेंटचा किंवा अपग्रेडेशनचा, म्हणजेच तुम्ही राऊंड 2मध्ये पार्टिसिपेट करू शकता. दॅट इज द मिनिंग ऑफ जस्ट जॉईनिंग. हे आहे जॉईनिंग आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म. स्टेटस रिटेन्शन फॉर्म जो आहे तो राऊंड 1च्या मुलांना हे खूप केअरफुली भरायचं आहे, कारण की तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म एकदा भरला की त्यानंतर काय काय होतं हे मी तुम्हाला इथे दाखवते. स्टेटस रिटेन्शन फॉर्म त्याच स्टुडंट्सने भरायचा आहे ज्यांना राऊंड 1ची सीट जी मिळाली आहे ती घेऊन सॅटिस्फॅक्शन आहे, त्यांना पुढच्या राऊंड्समध्ये इंटरेस्ट नाही आहे, त्यांना जे मिळालेलं कॉलेज आहे त्याच्यातच ॲडमिशन करायची आहे. स्टेटस रिटेन्शन फॉर्मलाच ॲनेक्शर J सुद्धा म्हणतात. तुम्ही जेव्हा ॲडमिशन घ्यायला जातात तुम्हाला कॉलेजकडून ॲनेक्शर J फॉर्म जर मिळाला तर दॅट इज नोन ॲज स्टेटस रिटेन्शन फॉर्म. ठीक आहे. हा एकदा भरल्यानंतर तुमचं कॉलेज जे आहे तो स्टेटस रिटेन्शन फॉर्म CET सेलच्या पोर्टलवरती
अपलोड करता आणि त्याच्यामुळे तुमचं जे नाव असतं ते पुढच्या लिस्टमधनं कट होऊन जातं, म्हणजे यू आर नॉट कन्सिडर्ड फॉर द रिमेनिंग सबसिक्वेंट राऊंड्स आणि तुमची सीट जी आहे ती कन्फर्म होऊन जाते, रिटेन होऊन जाते. सो आता ह्याच्यातही तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलं याचा तुमच्याकडे प्रूफ पाहिजे, कारण की यू आर कन्सिडरिंग की आपली ॲडमिशन झाली आहे, पण ॲक्च्युअलमध्ये तुमच्याकडे प्रूफ असलं पाहिजे. त्यामुळे जेव्हाही तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरता तेव्हा तुम्ही कॉलेजकडनं एक रिटर्न ॲक्नॉलेजमेंट घ्या. एकतर त्या फॉर्मची कॉपी असू शकते किंवा डायरेक्ट कॉलेजही स्वतःचं लेटर हेडवर तुम्हाला ते प्रिंट करून देतं दॅट युअर ॲडमिशन इज गेटिंग कन्फर्म. आणि ॲडमिशन प्रोसेस संपेपर्यंत, सगळे राऊंड्स होईपर्यंत तुम्हाला ते स्टेटस रिटेन्शन फॉर्म जो आहे जे काय असतं ते ठेवा. आय वुड सजेस्ट की कायमचा तो जो प्रूफ आहे डॉक्युमेंट तो कायम ठेवा, कारण की फॉर फिलिंग अप द स्कॉलरशिप DBTवरती पण भरताना तुम्हाला तो फॉर्म जो असतो तो लागतोच. सो डू नॉट सबमिट इफ यू वॉन्ट अपग्रेडेशन. स्टेटस रिटेन्शन फॉर्म सबमिट करायचा नाही जर तुम्हाला अपग्रेडेशन पाहिजे असेल. अपग्रेडेशन पाहिजे असेल तर फक्त राऊंड 1ची सीट जॉईन करा, स्टेटस रिटेन्शन फॉर्म नका भरू आणि त्याच्यानंतर यू विल बी एलिजिबल फॉर राऊंड 2. आय होप दॅट यू आर गेटिंग वॉट आय एम एक्सप्लेनिंग. फ्री एक्झिट आहे मीन्स नॉट रिपोर्टिंग. जर कॉलेज अलॉट झालं नाही तर तुम्ही ऑटोमॅटिकली सेकंड राऊंडसाठी एलिजिबल असतात. सो सेकंड राऊंडसाठी तुम्हाला परत फ्रेश चॉईसेस टाकावे लागतात. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनानुसार तुम्हाला जो सिक्वेन्स हवा तो कॉलेजचा परत टाकू शकतात. ऑल्टरेशन्स करायला यू आर फ्री टू फिल. मग अगेन तुमची लिस्ट निघते, PDF निघते की ज्याच्यामध्ये तुमच्या नावापुढे कॉलेजचं नाव असतं. जर कॉलेजचं नाव असेल तर एकतर तुम्हाला अपग्रेडेशन मिळालेलं असेल किंवा नो अपग्रेडेशन म्हणजे जे राऊंड 1चं कॉलेज होतं तुम्हाला मिळालेलं, जे तुम्ही फक्त जॉईन करून ठेवलेलं पण स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नव्हता तेच परत मिळू शकतं. किंवा तुमच्या चॉईस लिस्टनुसार तुम्हाला वेगळं हायर प्रायोरिटीचं कॉलेज मिळालं. तर आता सपोज तुम्हाला हायर प्रायोरिटीचं कॉलेज मिळालं किंवा तुम्हाला अपग्रेड झालं, म्हणजे बेसिकली तुमच्या नावापुढे एका कॉलेजचं नाव आहे इन द लिस्ट ऑफ राऊंड 2. तुमच्याकडे 2 ऑप्शन्स, जॉईन करणे किंवा नॉट जॉईनिंग. सो आता याच्यात काय आहे की तुम्हाला फ्री एक्झिटचं ऑप्शन नाही आहे. सो जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा आहे, ॲडमिशन करून घ्यायची. किंवा इन केस तुम्हाला ते कॉलेज नको आहे, सेकंड राऊंडचे कॉलेज नको आहे, तुम्हाला वाटतं आहे की यू कॅन गेट मोर बेटर कॉलेज, तर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू नका. तर याच्यात काय होईल की तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही, तुम्ही फ्रेश रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर राऊंड 3च्या आधी काय असतं की ज्याही मुलांना कॉलेज मिळालेलं असतं पण ते जॉईन करत नाही इन सेकंड राऊंड, त्यांना फ्रेश रजिस्ट्रेशन करावं लागतं. म्हणजे जी प्रोसेस तुम्ही राऊंड 1च्या आधी केलेली असते ती परत करावी लागते, म्हणजेच फी पण परत एकदा पे करावी लागते आणि ती प्रोसेस परत कंटिन्यू होते. आणि अजून जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालंच नाही सेकंड राऊंडमध्ये पण तुमच्या नावापुढे चॉईस नॉट अवेलेबल आलं तरी तुम्ही एलिजिबल आहेत थर्ड राऊंडसाठी. पण या स्टुडंट्ससाठी एक्स्ट्रा फी चार्ज होत नाही, तुम्हाला एक्स्ट्रा म्हणजे परत रजिस्ट्रेशन करायची गरज राहत नाही. आणि राऊंड 3साठी जे मुलं राऊंड 1 आणि राऊंड 2मध्ये पार्टिसिपेट केलेलं नसतं, म्हणजेच त्यांनी फर्स्ट टाईम रजिस्ट्रेशन केलेलं नसतं, म्हणजे ही प्रोसेस केलेली नव्हती, तेही मुलं राऊंड 3च्या आधी रजिस्टर करून राऊंड 3साठी एलिजिबल असतात. सो एकदा सगळ्या मुलांनी रजिस्ट्रेशन केलं की परत तुमची जी SML लिस्ट असते ती परत पब्लिश होते, परत तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी पोर्टल ओपन होतं आणि मग राऊंड 3चे रिझल्ट्स लागतात. राऊंड 3मध्ये पण एक तर कॉलेज अलॉट होतं किंवा कॉलेज अलॉट होत नाही, असे 2 ऑप्शन्स असतात. राऊंड 3मध्ये एकदा कॉलेज अलॉट झालं की तुम्हाला ते कंपल्सरी जॉईन करावं लागतं आणि तिथे ॲडमिशन कन्फर्म करावी लागते. इन केस जर तुम्ही राऊंड 3चं कॉलेज जॉईन केलं नाही देन यू वोंट बी एलिजिबल, म्हणजे तुम्ही एलिजिबल राहत नाही फॉर एनी फर्दर ॲडमिशन प्रोसेस. ॲटलिस्ट त्या ग्रुप ऑफ कोर्सेससाठी तरी तुम्ही एलिजिबल राहत नाही. तर हे लक्षात घ्या की राऊंड 3मध्ये जर कॉलेज मिळालं तर ते तुम्हाला घ्यावंच लागतं. आणि इन केस जर तुम्हाला राऊंड 3मध्येही कॉलेज नाही मिळालं, चॉईस नॉट अवेलेबल लिहून आलं, देन यू विल बी एलिजिबल फॉर स्ट्रे वॅकन्सी राऊंड्स. जर सीट्स रिकाम्या राहिल्या तर स्ट्रे वॅकन्सी राऊंड्स होतात, जर सीट्स रिकाम्या नाही राहिल्या तर स्ट्रे वॅकन्सी राऊंड्स होत नाही. आणि स्टार्टिंगला स्ट्रे वॅकन्सी राऊंड्स असतात ते ऑनलाईन होतात. सो परत स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी तेच स्टुडंट्स एलिजिबल आहेत ज्यांना कॉलेज मिळालेलं नाही आत्तापर्यंत. मग चॉईस फिलिंग होते
ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 1ची PDF येते, त्याचे रिझल्ट्स लागतात आणि मग तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. आय मीन तुमच्या नावापुढे कॉलेज अलॉटेड असतं किंवा चॉईस नॉट अवेलेबल असतं. जर नावापुढे कॉलेज आलं असेल तर ते ऑटोमॅटिक रिटेन होतं. आता याच्यामध्ये तुमच्याकडे अपग्रेडेशन किंवा बेटरमेंटचा ऑप्शन नसतो, तो ऑटो रिटेन होऊन जातो आणि तुमची ॲडमिशन त्याच्यात कन्फर्म होऊन जाते. तुम्हाला ते कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करावंच लागतं. इफ यू डोंट रिपोर्ट दॅट कॉलेज तुमच्यावर फाईन बसते, जर तुम्ही स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये कॉलेज मिळूनसुद्धा तिकडे रिपोर्ट केलं नाही तर. जर कॉलेज अलॉट नाही झालं तर तुम्ही ऑटोमॅटिकली स्टे वॅकन्सी राऊंड 2मध्ये पुढे जातात आणि मग अगेन कॉलेज अलॉट होतं किंवा नाही होत, हे 2 क्रायटेरियाज असतात. तर आता याच्यात तुम्ही बघत असाल की चॉईस फिलिंग ही एकदाच होते. स्टे वॅकन्सी राऊंडसाठी फर्स्ट राऊंडच्या आधी, ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 1च्या आधी एकदाच चॉईस फिलिंग होते आणि तीच पुढच्या राऊंड्समध्ये फर्दर सीट्स संपेपर्यंत तीच चॉईस फिलिंगची जी लिस्ट असते तीच कंटिन्यू राहते. त्यामुळे ही जी लिस्ट आहे ही खूप प्रिकॉशनने भरा. जे कॉलेज लागलं तर तुम्ही तिथे कन्फर्म ॲडमिशन घेणार असाल तरच ते कॉलेज टाका किंवा रिस्क घेऊ नका. सो राऊंड 2मध्येही तीच प्रोसेस होईल. कॉलेज अलॉट होणार झालं तर ते ऑटो रिटेन्शन होणार, तुमची ॲडमिशन तिथे होणारच आहे. तुम्हाला तिथे कंपल्सरी जॉईन करावं लागेल. तुम्हाला व्हिजिट करून तुमचे डॉक्युमेंट सबमिट करायचेच आहेत. इन केस कॉलेज नाही अलॉट झालं तर राऊंड 3साठी जातात तुम्ही, परत तीच प्रोसेस होते. आणि ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड्स जे असतात ते सर्टन राऊंड्सच होतात. आता लेट अस टॉक अबाउट फॉर एक्झाम्पल, जर मी फिजिओथेरपीबद्दल बोलले तर BPTसाठी मॅक्सिमम 3 ते 4 राऊंड्स होतात, ज्याच्यामध्ये प्रायव्हेट, गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट ह्या दोघं कॉलेजेसची एकत्र काउन्सिलिंग होते. आणि 3-4 राऊंड्स ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड्स झाल्यानंतर स्टेट CET सेल काय करतं की नोटीस रिलीज करतं. मोस्ट ऑफ द टाइम्स असं झालेलं आहे की आता पुढचे जे राऊंड्स होतील ते फक्त गव्हर्मेंटचेच होतील. बाकी जर प्रायव्हेट कॉलेजेसचे सीट्स एम्प्टी राहिलेले असतील तर त्यांची जे ॲडमिशन प्रोसेस असेल ती इन्स्टिट्यूट लेवलवरती कन्व्हर्ट केली जाते. सो इन केस जर तुम्हाला स्टेट म्हणजे राऊंड 3पर्यंत कॉलेज लागलेलं नाही आहे आणि CETने ही नोटीस डिक्लेअर केली तर मग तुमच्याकडे एकच ऑप्शन राहतो, दॅट इज इन्स्टिट्यूट लेवल स्टे राऊंड्स, ज्यालाच स्पॉट राऊंडसुद्धा म्हणतात, की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑफलाईन जाऊन त्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन फॉर्म सबमिट करावा लागतो आणि जी काही प्रोसेस असते ती कॉलेजचे डीन, प्रिन्सिपल, मॅनेजमेंट असतं ते कंडक्ट करतं. त्याच्यामध्ये ऑनलाईन तुमचा काहीच रोल उरत नाही. आणि इन केस स्टेट CET इज विलिंग टू कंडक्ट फर्दर राऊंड्स, जर स्टेट CET म्हणत असेल की ठीक आहे आम्ही पुढचे राऊंडसुद्धा करतो, तर पुढचे राऊंडसुद्धा ऑनलाईन होतील किंवा मग फक्त गव्हर्मेंट कॉलेजेसचे राऊंड्स ऑनलाईन होतात मोस्ट प्रोबॅबली पुढे सुद्धा स्टे वॅकन्सीचे. तर त्या नोटिसेस ते CETच्या वेबसाईटवरती अपलोड होतात आणि तोपर्यंत ते राऊंड्स चालतात जोपर्यंत सगळ्या सीट्स ज्या आहेत त्या भरत नाही, स्पेशली ऑफ गव्हर्मेंट कॉलेजेस. सो ही एक पूर्ण प्रोसेस आहे अबाउट हाऊ द काउन्सिलिंग लुक्स लाईक. आणि याच्यामध्ये बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं की फ्रेश चॉईस फिलिंग कधी करायची, रजिस्ट्रेशन कधी करायचं. सो आय होप दॅट तुम्हाला हे सगळं कळालं असेल. मी या फ्लोचार्टच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे. इफ यू आर हॅव्हिंग एनी डाऊट्स, काही डाऊट्स असतील, काही शंका असतील तर यू कॅन कमेंट इन द कमेंट सेक्शन. सो जर हा व्हिडिओ जर स्टुडंट्स बघत असतील तर आय वॉन्ट यू गाईज टू टेल ऑर फॉरवर्ड इट टू युअर पेरेंट्स ऑल्सो, कारण की पेरेंट्सला बऱ्याच वेळेला आयडिया राहत नाही की ही प्रोसेस कशी चालू आहे ॲडमिशनची वगैरे, तर त्यांनाही ही आयडिया येईल की ॲडमिशन कशी सुरू आहे आणि देअर विल बी अ ट्रान्सपरन्सी. ठीक आहे, पेरेंट्सलाही माहिती आहे, स्टुडंट्सलाही माहिती आहे की एक्झॅक्टली ती प्रोसेस कशी चालू आहे आणि दोघंही लोक अपडेट राहिले तर तुमच्याकडून चुकी होण्याच्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्या कमी होतात. सो आता नेक्स्ट व्हिडिओ जो असेल, द नेक्स्ट व्हिडिओ विच विल बी अपलोडेड ऑन माय चॅनल वुड बी रिगार्डिंग द BPT कॉलेजेस. सो ज्याही मुलांना BPT म्हणजे बॅचलर्स ऑफ फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे तर त्या मुलांसाठी मी एक PDF बनवलेली आहे, ज्याच्यात महाराष्ट्राचे सगळे गव्हर्मेंट कॉलेजेस, सगळे प्रायव्हेट कॉलेजेस, ज्याच्यामध्ये मायनॉरिटी कॉलेजेससुद्धा इन्क्लुडेड आहे, त्यांचं नाव, त्यांचे ॲड्रेसेस इन शॉर्ट आणि कॉलेज कोड अशी मी PDF बनवली आहे. ती मी तुम्हाला सेकंड म्हणजे याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो स्टे ट्यून्ड. आणि इफ यू लाईक दिस व्हिडिओ, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.